तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी पडल्यात। पडघाजवळ असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरी धाडसत्र बघायला मिळालं। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही धाड टाकण्यात आली। साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसने ही कारवाई केली आहे। पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। बोरिवली गाव वेगळा देश म्हणून साकीबनं घोषित केलं होतं। बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला साकीब नाचन याच्या बोरिवली या ठिकाणी पुन्हा एकदा ईडी आणि एटीएसने मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली आहे। यामध्ये जवळपास अनेक घरांमध्ये एटीएस आणि ईडीने या ठिकाणी छापेमारी केली आहे। दहशतवादी संघटनांना व आर्थिक सहाय्य केल्याचा व आर्थिक हितसंबंध असल्याचा या ठिकाणी दावा करण्यात आला। त्याचप्रमाणे या संशयावरून या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास या बोरिवली गावात छापेमारी करण्यात आली आहे। दहशतवादी कारवायामध्ये तसेच अल शाम या नवीन देशाची या ठिकाणी भिवंडीतील पडगा बोरिवली परिसरात निर्माण करण्याचा साकीब नाचन याचा डाव होता। त्याचप्रमाणे अनेक इसिस प्रकरणात मोठ्या प्रमाणात जवळपास अनेक नागरिकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी सुरू होतं। साकीब नाचन याचं 28 जून रोजी मृत्यू झाला। त्याचप्रमाणे त्याला व त्याच्या मुलाला व त्यासकट जवळपास 17 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे दिल्ली येथे कारागृहात असताना 28 जून रोजी साकीब नाचन याचा मृत्यू झाला। परंतु साकीब नाचन यांचा मृत्यू झाल्यानंतर पडगाव व बोरिवली परिसर हा शांत राहील असं वाटलं होतं। परंतु पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास एटीएस आणि ईडीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून या संपूर्ण गावात छापेमारी केली आहे। त्याचप्रमाणे पुढील कारवाई सुरू आहे। भिवंडीहून मोनिश गायकवाड, पुढारी।